नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एसयूटी टेक्निकल चॅनलवर। आज आपण इयत्ता 8वी NWMS चा जो पेपर आहे सेकंड, त्याच्यावर जे आधारित इतिहासावर जे आधारित 15 महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडून घेणार आहोत। अतिसंभाव्य प्रश्न आहे ते, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। चला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओकडे जाऊया। पहिला प्रश्न, गटात न बसणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे। वास्तू, नाणी, वृत्तपत्रे आणि पुतळे। वास्तू म्हणजे हे भूतकाळात होऊन गेलेले आहे, नाणी पण हे जुनी गोष्ट आहे, पुतळे पण हे जुनी गोष्ट आहे। तर वृत्तपत्रे हा वेगळा शब्द आहे। वास्तू, पुतळे, नाणी आणि वृत्तपत्रे असा प्रश्न तुम्हाला हमखास पेपरला येणार आहे, तरी तुम्ही याची व्यवस्थित तयारी करून ठेवा। वृत्तपत्रे हा त्याचा बरोबरचा पर्याय आहे। पुढचा प्रश्न, युरोपीय इतिहासात इसवी सन 13 ते इसवी सन 16 वे शतक टिंबटिंब म्हणून ओळखले जाते। पर्याय आहेत औद्योगिक क्रांती युग, प्रबोधन युग, नवनिर्मिती युग आणि उद्बोधन युग। तर बरोबरचा पर्याय बाळांनो प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न, भारतात व्यापारासाठी आलेल्या खालील युरोपियनांच योग्य क्रम असलेला पर्याय निवडा। युरोपियनचा योग्य क्रम आपल्याला ओळखायचा आहे। पर्याय दिलेला आहे पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज। दुसरा पर्याय आहे इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच। तिसरा पर्याय आहे पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज आणि चौथा आहे पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच। तर बरोबरचा पर्याय बाळांनो 1 नंबरचा पोर्तुगीज आले, त्यानंतर डच आले, त्यानंतर फ्रेंच आले, त्यानंतर इंग्रज आले, असा युरोपियनचा क्रम आहे। पुढचा प्रश्न अति महत्वाचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला ग्रंथ खालीलपैकी कोणता? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणता ग्रंथ लिहिला ते बघूया आपण आता। पहिला पर्याय आहे पानिपत, दुसरा आहे छावा, तिसरा आहे 1857 चे स्वातंत्र्य समर आणि चौथा पर्याय आहे भारतीय इतिहासातील सोनेरी पाने। तर बरोबरचा पर्याय आहे बाळांनो 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला। पुढचा प्रश्न, टिंबटिंब यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। तर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली असा तुमचा प्रश्न आहे। पहिला न्यायमूर्ती रानडे, राजा राम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद। तर बरोबरचा पर्याय आहे राजा राम मोहन राय हा यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। पुढचा प्रश्न, ब्रिटिशांनी कोलकाता येथे टिंबटिंबची स्थापना केली। तर पर्याय आहे एशियाटिक सोसायटी, बेंगाल गॅझेट, ब्रिटिश म्युझियम आणि हिस्टॉरिकल सोसायटी। तर बरोबरचा पर्याय आहे एशियाटिक सोसायटी याची स्थापना केली कुठे? कोलकाता येथे। पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड टिंबटिंब म्हणून ओळखला जातो। टिळक युग, प्रबोधन युग, गांधी युग आणि शीतयुग। तर कोणता युग समजला जातो? तर गांधी युग म्हणून कालखंड ओळखला जातो। पुढचा प्रश्न, मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी टिंबटिंब ते टिंबटिंब पर्यंत पदयात्रा काढली। तर पर्याय आहे सुरत ते दांडी, दुसरा पर्याय आहे पोरबंदर ते दांडी, तिसरा आहे साबरमती ते दांडी आणि चौथा आहे अहमदाबाद ते दांडी। तर बरोबरचा पर्याय बाळांनो 3 नंबरचा साबरमती ते दांडी पदयात्रा काढली। पुढचा प्रश्न, 1935 च्या कायद्याविषयी खालील विधानांतील योग्य पर्याय निवडा। पहिला आहे या कायद्याने ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघ राज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली। दुसरा आहे संघ राज्यात सामील होऊन सुद्धा संस्थानाची स्वायत्तता अबाधित राहणार होती। हे एक बरोबर आहे। पुढचा आहे त्यामुळे स्थानिकांनी संघ राज्यात सामील होण्यास नकार दिला। हे चुकीचं आहे, मात्र ही योजना अंमलात आली नाही। दुसरा आणि चौथा पर्याय आपला बरोबर आहे। आता दुसरा आणि चौथा पर्याय आपला 1 मध्ये आहे। विधान 2 आणि 4 हे योग्य आहे। पुढचा प्रश्न, टिंबटिंब यांनी रामोशी बांधवांना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले। तर पर्याय आहे वस्ताद लहुजी साळवे, दुसरा पर्याय आहे क्रांतिसिंह नाना पाटील, तिसरा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि चौथा पर्याय आहे वासुदेव बळवंत फडके। तर याच्यातला बरोबरचा पर्याय आहे 4 वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी बांधवांना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले। पुढचा प्रश्न, कोणते लिहा
विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी आमरण उपोषण करणारे कोण? नारायण मेधाजी लोखंडे, दुसरा पर्याय विनोबा भावे, तिसरा आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा आहे साने गुरुजी. तर साने गुरुजी हे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी आमरण उपोषण करणारे व्यक्ती होते. पुढचा प्रश्न, खालील जोड्यांचा योग्य पर्याय निवडा. पहिला आहे डॉ मोहम्मद इक्बाल. तर यांचं काय कामगिरी होती? स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र. यांनी काय केलं? स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र निर्माण केलं. दुसरं आहे चौधरी रहमत अली. यांचं काय काम होतं? हे होते पाकिस्तानचे. पुढचा प्रश्न, महम्मद अली जिना. तर हे काय होते? द्विराष्ट्र सिद्धांतात त्यांचं कामगिरी होती. पुढचा प्रश्न, लियाकत अली खान. तर त्यांचं राहिलेला पर्याय आहे भारताच्या अंतरिम शासनातील पहिले अर्थमंत्री होते ते 1946 साली. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे भारतातील शेवटचे व्हाईसराय होते. पर्याय आहे लॉर्ड बेटिंक, लॉर्ड वेव्हेल, अँटली आणि लॉर्ड माउंटबॅटन. तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरा पर्याय डॉ बाबासाहेब आंबेडकर, तिसरा आहे मौलाना आझाद आणि चौथा आहे पंडित नेहरू. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. अशा प्रकारे आपण इतिहासावर जे आधारित महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडून घेतलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर मी पण व्हिडिओ टाकत आहे अतिशय महत्त्वाचे NSS परीक्षेच्या दृष्टीने. धन्यवाद.